माझं नाव बंदेनावा शेख आहे और माझं गाव शिराळा आहे. मी DNSPचं औषध जे घेतलेलं मला बॅक पेनची तकलीफ त्रास होता. म्हणजे मानेपासून कंबरेपर्यंत मला सकाळी हालता येत नव्हतं. सकाळी झोपून उठल्यानंतर मला असं उठून बसा येत नव्हतं. मला असा धरून उठून बसवत होते आणि कमीत कमी अर्धा तास तरी मला हालचाल बिलकुल करायला येत नव्हती. की हळूहळू मी थोडं हळूहळू हात पाय हलवत मान हलवत उठायचं आणि त्याच्यानंतर चालायचं वगैरे असं मी करत होतो. आणि ह्याच्या आधी मी कमरेसाठी मानेसाठी सांगलीत आपल्या कोकण भागात बऱ्याच ठिकाणी बेळगावला आपल्या गोव्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मी औषध घेतलं. मला एवढा फारसा फरक कुठेही पडला नाही. लेकिन आपले DNSPचं हेल्दी फ्रूट ज्यूस घेतले मी और मला तिसऱ्या बोतलमध्येच 90% रिझल्ट आला. आणि आता रमजानचा महिना चालू आहे. सगळ्यांनी माहिती आहे की संध्याकाळी कमीत कमी 1.5 तास उभारून नमाज पडायची असते. मी 6 वर्ष झालं की 2 किंवा 4 रकातच उभारून पडायचं, बाकी सगळी नमाज मी बसून पडत होतो. पण आता 20 दिवस रमजान चालू होऊन झाले, एकही दिवस मी बसून नमाज पडलेलो नाही. आणि दुसरा रिझल्ट म्हणजे काय होता, मला मायग्रेनचा त्रास होता. म्हणजे सरांनी मला काही विचारलं की मला लवकर ते लक्षात यायचं नाही. सरांनी साधे जरा मला विचारलं तुम्ही जेवला का, तर मी त्याच्यावर अभ्यास करायचा की सरांनी मला काय विचारलं आणि त्याच्यानंतर मी त्यासनी उत्तर द्यायचं. पण आता तोही माझा प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व झालेला आहे. आणि हेच फ्रूट ज्यूस मी घेत होतो आणि आता माझी 6वी 7वी बोतल चालू आहे सर.